गायनावरी हेची माझी सर्व जोडी नलगे मुक्ती धन संपदा संत संगती सदा गुण गायनावरी हेची माझी सर्व जोडी तुका म्हणे गर्भवाशी सुखी घालावे आमाशे गुण गायनावरी हेची माझी सर्व जोडी विठ्ठल जगतवंदनी महान वैष्णव श्री संत तुकाराम महाराज देवकर वारकरी संप्रदायाचं भूषण महाराष्ट्राचं भूषण संत मोतीराम महाराजांच्या पद्धतीप्रमाणे या परंपरेप्रमाणे दरवर्षी हात अभंग घेतात. बऱ्याच लोकांना शंका आहे मागणीपर अभंग दुसरे नाहीत करते हेच अभंग का निवडला त्याचे एक कारण आहे. संत मोतीराम महाराज माणूसराव महाराजांनी ह्या अभंगाचा बदल न केल्यामुळे त्यांची ही परंपरा आपण चालवतो. धन्यवाद. या सप्त्याला जवळजवळ 100 वर्षे पूर्ण होऊन गेले त्याचाच उत्सव आज मला दिसून आला. मंडप डेकोरेशन टाळकरी वर्ग मृदंगाचार्य सगळं सुंदर अगदी. थोडं अभंगाचं चिंतन करण्यापूर्वी एक मोठं नवल वाटतं की नवल असंच घरं कोणी सांभाळते शेती कोणी सांभाळलं बँकेतला पैसा कोणी सांभाळ परमार्थ जोपासणं फार आवडेल ते जोपासले आहे तेच दुसरं नवल सांगतो. जे सत्यामध्ये येणारे ठराविक जे कीर्तनकार त्याचा बदल नाही करायला नाही तर बऱ्याच गावात बदला बदली करते. यावर्षी हे महाराज त्यावर्षी दुसराच महाराज ते मापात धरले जात नाही. परंपरेने कीर्तनकार जर नको म्हणले ती गोष्ट वेगळी पण सांभाळणं या कुळवाडीला. धन्यवाद. तर संध्याकाळी रात्रभर कीर्तन आहेत. जुमोळकर दोघे आहेत रामायणाचे आहेत त्यांचे कीर्तनकार आहेत कंडक्टर साहेब आहेत. मला सगळे ओळखीच सगळ्यांचे ओळख विसरू नये. मोडून जरी विसरला असेल तर मी तुम्हाला विसरलो. आणि माधवबाबाने आपलं त्यांच्यामुळेच आम्ही करत आहोत.
गायक मंडळी आळंदीकर सगळे दोन्ही मुलं पाठांतरे सगळे छान. जाऊन आता अभंगाचा विषय सांगतो. हे संत तुकाराम महाराज हे अभंग पंढरपूरला मूर्तीच्या समोर घेतला आहे का भगवंत प्रसन्न झाल्यावर घेतलाय, साक्षात्कार झाल्यावर घेतला का पंढरीत घेतला. थोडं अनुमान प्रमाणाला पाहू. अनुमान प्रमाण ज्या अर्थी त्या अर्थी हेच मागायचं असं तुकाराम म्हणतात तेव्हा देवच अगोदर बोलले. मग कोणी म्हणते तिथं बोलले का साक्षात्कार झालाय. त्याचा खरा अर्थ असा, योगी थकले, तपस्वी थकले, ज्ञानी थकले. योग्यानं आपण होऊन देवाकडे जावं लागलं, तपस्वी लोकांना आपण होऊन देवाकडे जावं लागतं, ज्ञानी वर्गाला आपण होऊन, पण देवाला आपण होऊन नामधार करता यावं. ते तो आमापासी परमात्मा मुक्त आहे का बद्ध आहे. परमात्मा मुक्त आहे पण जीव बद्ध आहे. मुक्त परमात्मा कशाने बद्ध होतो हा प्रश्न आहे. त्याचं उत्तर आहे जीव बद्ध आहे, पण बद्ध असलेला जीव कशाने मुक्त होईल त्याचं उत्तर असं आहे, बद्ध असलेला जीव, बंधनात असलेला जीव ज्ञानाने मुक्त होतो. तसा मुक्त परमात्मा भक्तीने बद्ध होतो. आणि हे भक्तीचा प्रकार पाहून संत तुकाराम आपण होऊन आहे. योगी लोकांना आपण होऊन जावं लागतं आणि देवाला आपण होऊन भक्ताकडे यावं लागतं. त्याचं उदाहरण आहे का, त्याचं उदाहरण सांगतो. गुजरातमध्ये ज्ञानेश्वर माऊली नामदेव महाराज यात्राकडे गेले होते. ज्ञानेश्वर महाराजांनाही ताण लागली, नामदेवांनाही ताण लागली. पण ज्ञानेश्वर महाराजांनी रागोचर धरून विहिरीत गेले, पाणी पिऊन आले. नामदेव महाराजाला विचारलं, नामा आता तुमची काय वाटे. नामदेवाने उत्तर दिले, त्यानं मला पाणी आणून द्यावं लागलं. त्यानं म्हणजे कळलं, तो हा विठ्ठल बरं. आणि पांडुरंगाने विहिरीला पाणी फोडून पाणी दिलं. भक्त श्रेष्ठ ठरले असं तुकाराम महाराज या वर्गातला माणूस श्रेष्ठ आहे. आता अनुमान प्रमाण लावायचे. काही काही अभंग पांडुरंगाच्या समोर पंढरीत केले, महिन्याची वारी आहे. त्याचा पहिला गा त्यातला अभंग, कळी ऐशी दशा येईल माझ्या अंगात, चित्त पांडुरंगा झोरतशे. माझ्या देहाला अशी अवस्था केव्हा प्राप्त होईल, तुमच्या पायाकडे चित्त जोरावं, देहाची आठवणी राहू नये. कधी कधी असं म्हणतात, मज भीक काही देवा प्रेमी भातुके पाठवा. तुमच्याकडे काय नाही, सगळंच आहे, पण इथं मागणं कसं आहे, भक्ती प्रेम वाटला.
काही मी उद्धार पावेन, काही स्वामी भेटेल, काही पारडी भेटेल, मानशीचे विठ्ठल. भक्तिप्रेम देव सगळं देते, पण भक्तिप्रेम देत नाही. हे टेप दुरुस्ती करणारे बघा सगळं करते, पण थोडं शिल्लक ठेवते, म्हणजे पुन्हा त्याला यावं. तसं ते देवाचं देव देईल, सगळं देईल, भक्तिप्रेम देत नाही. मज भीक काही देवा काही काही आवडेल. त्यावेळेला पंढरपुरात जायचं, आपल्या घरची स्थिती सांगायची. माता गेली मज देखता, हरली संसाराची चिंता, विठो तुझे माझे राज्य. काय नाही. कधी कधी पंढरपूरमध्ये राहायचे, 4-5 दिवस राहायचे, आणि काळ्याच्या दिवशी म्हणायचं बरं येतो देवा पांडुरंगावर, येतो 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 म्हणावं का जातो. बऱ्याच ठिकाणी ऐकायला मला भागवताच्या शेवटी म्हणजे आम्ही जातो म्हणून येते, ती निर्वाणीचा अभंग आहे, दुसरा कोणताही म्हणा ती म्हणून आहे. तसं इथं जातो म्हणून येतो, महाराज म्हणायचे बरं येतो येतो, पुन्हा थांबायची तिथं, देवालाच मला म्हणायचं अहो येतो येतो म्हणायचं, जा म्हणा. महाराज म्हणजे कन्या सासुराशी जाये, मागे परतो निभाये, तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटशी केव्हा. पंढरपूरला म्हणले, पण आज जर सेवेसाठी बघितला हे अभंग याचा अवमान असला पाहिजे. ज्या अर्थी मोतीराम मारुतराव महाराज याच्यावर बोलत गेले, त्याच्या अर्थी असे विश्व साक्षात्कार, देवाचा साक्षात्कार होते. त्याचं पहिलं उत्तर 1900 शतकामध्ये माधवबाबाच्या रूपानं कोर्टात काम करणारे हे शतक. आताच्या सुद्धा शतकात नाही कसं. गोंडगाव आणि पोंदूर तिकडे परभणी जिल्ह्यात आहे. पोंदूरचे लोक म्हणे महाराज आमचं आज कसं वाटे, सत्ता तिकडे चालू इकडे चालू. महाराजाच्या तोंडातून फक्त शब्द तुमच्याकडे येतो, इकडे कीर्तन तिकडे कीर्तन. आताच्या युगात तसं तुकारामांच्या काळात प्रसन्न होत नव्हते, असं कसं होतं. देवता करून बोलतात, तुकोबा तुमची भक्ती पाहून मी प्रसन्न, काही मागा. आता याच्यावर थोडं उदाहरण दृष्टांत देतो. कुठे देतो दृष्टांत? मालक शहाणा असावा का गडी शहाणा असावा? गडी शहाणा. मालक कसे जमते असं म्हणलं की तुमचं. गावात गडी ठेवला, 1-1.5 लाख काय ठरायचं ठरलं. गड्याला 3 वर्ष पगारच मागितली नाही, मालकानं मनाला दिली नाही. कोण येणार पुढच्या 2 येडे म्हणा काय, गड्यानं मागितले नाही, मालकानं दिले नाही. आता कीर्तन झाल्यावर कीर्तन करणं काहीच मागितलं नाही, आणि गावाने काही दिलंच नाही. कसं गेलं नाही म्हणते. त्याचा अर्थ कसा कळला? 3 वर्ष झाल्यानंतर मालकानंच आपण म्हणायला सुरू केलं, अरे बाबा 3 वर्ष झाली, तू पगार 1 रुपया मागितले नाही, व्याजासहित घेऊन होता. जरी काय म्हणा, ताटाला ताट लावून जेवढं मला आहे ते द्या, याज 1 रुपया नको. मालक शहाणा का गडी शहाणा? मालक गेलं का? अरे मालक शहाणा असं मुद्दल व्याज देत नाही, पण मालकही शहाणा आहे, गडी शहाणा आहे. ते मला माझ्या घरची पद्धत ठेवा, काहीच नको मला. तसं इथं मागणारे तुकोबर आहे, भक्तीनं देव आपल्याला गेलाय. पै भक्ती मी जाणे येथे सहान थोरण म्हणे, आम्ही भावाचे पाहुणे भरते टाई. देणारा पांडुरंग आहे, मागणारे तुकाराम महाराज. तोची एक दान
लक्षात ठेवावं. केव्हा मागावं, काय मागावं, काय मागू नये. 3 शब्द आहेत. कोणाकडं मागावं, काय मागावं, काही मागू नये, काही मागावं. तुकाराम महाराज शहाणे. देव आपोआप होऊन द्यायला तयार आहे. पण तुकाराम महाराज देवा तुमचा अपमान करीत नाही, नग म्हणत नाही. पण तुम्ही माझ्या दारात आलात, माझ्या म्हणण्यावर मागणे. मी जे मागतो त्याच्यात तुम्ही माग. आता मागावं कवा, तुम्हाला उदाहरण सांगतो. मूळ असावं, उदार मनाचं असावं, कृपण नसून. कृपणाकडे जाऊ तुम्ही. त्याला उदाहरण देतो एक्झाम्पल म्हणून. एक शहाणा मित्र एका मित्राच्या घरी आला. त्याला 10 हजाराचं काम होतं. घरी युद्धकांड चालू होतं सकाळपासून. ते तो काढले लक्षात आलं. इशे केलं. नमस्कार नमस्कार, कुणीकडे आले तुम्ही? अहो तुम्ही मित्र एक म्हणून तुमच्याकडे आले 10 हजाराचं काम. ते म्हणला घरचं झालं थोडं. मूड गेला, मूड. घरी पैसा आहे, कृपण नाही, उदार आहे, पण मूड गेला. अशा वेळेला जाऊ तुम्ही. देव आपण होऊन मागा म्हणतात. तर तुकाराम देवा तुम्ही आलं ते खरे, पण माझ्या मनावर नाही. तुम्ही कोणाकोणाला दिले काय मला माहिती आहे, सगळा इतिहास माहिती आहे. पाहिले पुराणे, सगळ्या शास्त्राचा अभ्यास केला तुकाराम महाराज. म्हणतात माझ्या मनात. त्यांनी इतिहास सांगायला सुरू केलं. इथं भागवत बऱ्याच भावाला इथे होत असतील. हो. सुनीती सुरुची या 2 स्त्रिया कोणाच्या? दिस इज अ करेक्ट सेंटेन्स. लहान लेकरू ज्ञानश्री वाचायला ना 80 वर्षाच्या मतानं पत्ते खेळत बसायचे. शहाणं कोण? शहाणं कोण? आता सकाळी काकड्याला तसंच आहे. गाणारे कधीच काकड्याला येत नाही आणि बोरसट काकडा म्हणत राहतात. शहाणं कोण? आपण भरायचं बघा तुम्ही. हां नवल इतर नव्हते का अभ्यास काय चाललं आपलं उदाहरण. विठाला विठा त्यांचा मला ध्रुव बापाच्या मांडीवर बसला असताना सावत्र आईनं पाहिले. सावत्र आईनं पाहिले की डोळे एवढं लेकिरे जे लागून छातीत घातल्याबरोबर आई म्हणून आई उठून पडलं. खरी आई धावत आली. काय बापाच्या मांडीवर मला लाथ मारली आई. माझा काय नाही बाप आहे. आईनं काय सांग या नाश्या मांडीचा काय मोल झाला नसतं. नाही देवाला प्रार्थना करी शोध. मग राणा गेली तप करायला शोध. ओम नमो भगवते वासुदेवाय. देव प्रसन्न झाले. मनातला राग गेला नाही. काय नाही देवा अशी आढळपूर जागा दे कोणी उठच म्हणू नये. इथं चुकला ना. त्यांना असं म्हणायला पाहिजे होतं माझ्या आईचे उपकार आहेत. तिनं जर लाट मारी नसती तर इकडं आलोच नसतो. तुमचे पाय दिसले नसते. आढळ चुकलं. रामानं बिभीषणाला फसलं का बिभीषण फसला? रामायण चालू होतं ना आता. कोणतरी वाचक सूचक होते ना. पण विना लावून वाचित जा. आजचा हा सांगातीचा दिवस आहे. बाहेरचे लोक असतात ऐकायला. बोर यावं का ना बेस्ट रामाचा सूर ऐकू यावं. विण्यास येत नाही वाटत. नुसतं वाटायचंच नाही.
ज्ञानश्री प्रवचनवरच सांगितलं लोकांनी. काय रावणाची कथा आहे? बिभीषण ज्या वेळेस रामाकडे आले, रावणाला लाथ मारल्यावर आले, एक आपण आले. रावण लाथ मारले नसते काय मला वैताग म्हणा वैराग्य. आता बरेच वैतागाने जाते. कोणी कुठे चालले, कोणी आळंदीला चाललं, कोणी काशीला चाललं, वैताग घरी जमलं निघून गेली. कसं बिभीषण आलाय, रामाने ओळखलं, पण रामाने हे देव आहे. बिभीषण मोहात पडतोय का, गाजीच्या मोहात पडतोय का, साम भेद दंड रूप आल्यावर राम झालं. या बिभीषण रामाची कथा झाली. श्रीरामचंद्र प्रभू, मी योग्य भावाला सांगत असताना मला भर सभेत लाथ मारली. ठीक आहे, रावणाला ठार मारीन, त्या गादीवर तुला बसवीन, सोन्याचा मुकुट डोक्यावर घालून सगळा जयजयकार तुला करेल. गादी म्हणलं, राज्य म्हणलं की बिभीषण भाऊ मरते हे विसरलं. गादीच्या मुखात पडला. मग गादीच्या मुखात पडला तुकाराम, तसं मी नाही, त्या वर्गात नाही. मूर्खाला दूध शरण सांगितली. ह्या दोघांनी तुमच्याकडे गाडीच्या मत पडले, कोणी आढळून मागलं, त्या वर्गातला मी नाही, तुम्हाला जाऊ देत नाही. पण माझ्या मनावर मी जे मागतोय जन्मभर मला जाऊ नये. मी जे मागतोय ते रिटर्न होऊ नये. रिटर्न का? रिटर्न गेलेलं पुन्हा वापस घेऊ नये. एकदा तुम्ही पट्टी दिली पुन्हा वापस मागू नये. एकदा सप्ताह उभा राहिला, पुन्हा कोणत्या भानगडी करून बसू नये. एकत्र पद्धतीनं सगळ्यांनी. ते मला आज कोळवाडीमध्ये दिसून आलो. बेस्ट समाज, कोणत्या प्रकारचे अडथळे नाहीत, कोणी मध्ये विघ्न आणले नाहीत, सरळ सप्ताह आणली, सुंदर. ते हे नगर ते नगर ते नगर नाहीत, सर्वांचं एक मत, सर्वांच्या ऐक्यातून सप्ताह उभा राहिला. धन्यवाद विठाला. मोतीराम महाराजांमुळे हे डोंगर भाग सुपीक झाला. सुपीक म्हणजे खडकाळ जमीन फुटून गेली आणि बेस्ट पेरणीसारखं झाले. आज आपण एवढे समाज कसं म्हणवायला त्यांच्यामुळेच आहे. मार्ग दावून गेले आधी दयाली संत ते. आता तुकाराम महाराज मागण्यात आहे. मागू नये असं नाही, काय म्हणजे मी जे मागतो ते सोडून, पण काय मागायले महाराज याचा विचार करायचा आहे. कोणाकडे मागायले? देवाकडं. तोच एक दान शोधाता. काय मागायले? काही मागू नये हे खरं आहे, पण काय मागू नये? काही मागू नये. काही मागितल्याशिवाय शासन जरा म्हणाले ना तशा, झाडे लावा झाडे लावा. 8 एकर गांजाचे झाडं लावले. कशात चुकलं? शासनचं चुकलं काय? त्याला नाही चुकलं. याला कोणत्या खाना मार झालं, धक्के धक्के बसले. या तुम्ही म्हणजे शासन लावा. एकादशीला काही खाऊ नये हे बरोबर का चूक? एकादशीला काही खाऊ नये. येस का नो? येस येस बरोबर तुमचं. पण एकादशीला काही खाऊ नये, पण फळाचं खाल्ल्याशिवाय खाऊ नये. तसं देवाकडं संसाराचं काही मागू नये आणि परमार्थाविषयी मागितल्याशिवाय राहू नये. म्हणून तुकाराम महाराज म्हणायचे, देवा मी जे मागतो ते दान पद्धतीने मागायला, वाण पद्धतीने नको. आणि हेच पुष्कळ दानाचे प्रकार आहेत. भूदान, वस्त्रदान, कांचनदान, सुवर्णदान, मत्तदान, कन्यादान, रक्तदान.
याच्यातले कोणते श्रेष्ठ आहेत? याच्यातले महत्वाचे कोणते? हां, कोणतरी सांगू कन्यादान चांगले. भागवताच्या टाइमला एखाद्या मुलीचं लग्न लावून दिलं चांगले. कन्यादान सर्वात श्रेष्ठ रक्तदान आहे. एखाद्या आजारी माणसं होती ना याच्यापेक्षा आहे अजून ज्ञानदान. शिकवीत जावं, आपल्याला जे येते ते त्यांना शिकवा. आपल्याला जे मृदंगाची मुलं किती मुलं तयार झाली तर किती नवरात पण शिकवे. आपल्याला जे येते त्यांना शिकवलं ज्ञानदान आहे. आपलं जे येते सांगतात ते जगाला सांगावं, ते ठेवून देऊ नये ज्ञानदान. महाराजाचं कोणतंही मागणं ज्ञान कोणतं दान आहे ते असं म्हणतात. हे सगळे कामाचे नाही दान. जमीन दिली, वारसदार भांडणे, मठ केला, मठामुळं कुस्ती एकूण एक पंढरपुरात जावं लागलं एका भांडण्याचेच मुळे. कांचन दिलं, पैशामुळे भांडणे, सोनं दिलं, झटके ठेवलं. मग काय हे बाकीचे सोडून द्या. पण सगळ्यात कोणतं म्हणायचे तुकाराम, दान द्या, हेच दान द्या. त्याचा अर्थ असा आहे, तेव्हा मी जे दान मागतो ते वापस घेऊ नका, जन्मभर माझ्या उपयोगाला याच्या व्यतिरिक्त मी मागत नाही, कोणतंच दान नको. हेचे दान देवा देवा देणारा हुशार राव का मागणारा हुशार? देणारा चांगला आहे, मागणारा हुशार पाहिजे. त्याचं थोडं उदाहरण देतो. एक्झाम्पल, आपली तर जवळचं गाव कोणतं आहे, तालुका कोणता आहे पहिला? अजून चुकलेत तुम्ही. मी तालुका विचारलो. तालुक्याचं नाव राजूर घ्या. हां हां देशी काय ते म्हणायचंच नाही आपल्याला. औरंगाबादला संभाजीनगर केलं तसं आम्ही कवाय म्हणा राजूर तालुका. ऐकायचं, राजूर तालुक्यात व्यापारी ठिकाण म्हणजे किनगाव. नोकऱ्या लागून म्हणून एका मुलानं काय केलं, धार्मिक पुस्तकं दुकान लागलं कुठं, किनगाव रोडला. ग्रॅज्युएट मुलगा, या वयातली मुलं चांगली, त्याच्यावर लिहिलं येथे धार्मिक पुस्तके मिळतील. कोणते पुस्तक घ्या? 50 रुपये. ज्ञानेश्वरी घ्या, रामायण घ्या, भागवत घ्या, मरचंद्रबोध घ्या, विचारसागर घ्या, पंचकरण घ्या,
त्याच्याकडे धार्मिक पुस्तके, विद्यार्थी टोपी असा ड्रेस घालून वारकरी संप्रदाय असलेली भजनी मला फार आवडते. चांगली काय ऐकू नका. विठाल भाषा नाही करायची. वारकरी संप्रदाय पोशाखाचा ते लहान मुलं बरं शोभनी दिसतं मला. वारकरी पोशाख आहे मला त्याचं म्हणायला मी ते करू दिलं मला ऐकू नाही सगळ्याच आहे. मग आता म्हणणारा चुकला का ऐकणारा चुकला नाही नाही त्याचं बरोबर आहे. मला ऐकू येत नाही प्रश्न नाही. आपलं सांगत चुकलं असं एक उदाहरण पाहिजे. किनगाला दुकान घातलं एक गेला टोपी घालून सध्या दुकान भारी मुलगा बसलेला आहे. तिथं म्हणाला केव्हा घातलं दुकान 8 दिवस झाले. शाबाश. कोण काय घाली काय विचारले कोण ती बघायला दिसतं सर. आता हे कमी पडलं का दुकानदार एक शिक्षक आले चांगले पाठीमागून. काय मागायले रे मी काय मागायले कुठं नाही सुशिक्षित अभ्यासच नसलेलं ह्याला नाही कोंडकच म्हणाले का त्यांना हाताला कोंडकच सूत्राच्या घरी असते सोलावळ्याला इथं असते. हा मला वाटलं इथं मिळते घ्यायची. दुकानदार कमी पडला का मागणार याला आहे का काय. एक गेलं सूत्राच्या घरी मनुष्यचंद्र उदाय का म्हणला त्यानं जे घेतला फार ठेवलं इथं असते का मनुष्यचंद्र म्हणजे कोण चुकलं मागणार चुकलं म्हणून मागण्यात तुकाराम महाराज हुशार. हे सगळं आहे स हा विभक्तीचा प्रत्यय. मला वाटतं रात्री गुरुजीमध्ये हे व्याकरणकार सांगण्यात करतात. हेच दान दे आता तुझा विसर न व्हावा याच्यावर अजून शंका आहे. विठाला विठाला दरवर्षी लवकर सोडतो यंदा लवकर नाही सोडायचं. 100 वर्ष पूर्ण झाली. संत मोतीराम महाराजांची शिवाय योगायोगानं आमच्याकडे आलं. बरं भाग्य समजतो. बऱ्याच लोकांना प्रयत्न म्हणून सुद्धा ही जागा मिळत नाही. ऐकूनही देवाचा पण आला. एकदा इथंच झालं होतं माझ्या अगोदर मला तेव्हा मारलं परसर आठवत नसतं पद्मावतीवर काहीतरी होतं. मला जीभ झाली होती. मी आलो पण त्यांच्या केलं एकूण कुठेतरी पलंग होता. हा मुसून जातो हे दान दे गा देवा तुझा विसर न व्हावा. थोडं लांब उभा टाकलं म्हणजे कीर्तनात जाऊन बंद होते. त्यांनीच ऐकलं या कोण आहे ती विधू या 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 पलंग टाकलं हे पण होतं का थोडं असं पण नव्हतं. मी असं खाली बसलो तेवढे खाली बसलो इथं बसलो. हो कीर्तन झालं म्हणजे आता विधू देव करते मला मोत्याला मला परंपरा आहे. आम्ही मोत्याला तुम्ही काय भूताची इथंच गडी होत्या. जुने माणसं होते त्यावेळेस बसून त्यांच्यासमोर कीर्तन केलं. ती परंपरेचं कीर्तन संत मोतीराममध्ये ते ज्या दिवशी होते ते त्याच्या मनात आले. मला बऱ्याच ठिकाणी तुमचा गळा काय ना तुमचे खराब आहेत का हरी जय जय राम राम कृष्ण हरी हरी जय जय राम. आवाज काढून घेणारा पांडुरंग आहे. तसं सेवा करून घेणारे पांडुरंग मोतीराम महाराज माधव बाबा आहे. साळुंकी मंजुळा बोलत सेवा पंढरपूरला बांधकाम चालू आहे. भूमिपूजन झालं आहे. इमारत बांधणं चालू आहे. कोणाच्या मनात जर आलं तर पंढरपूरला आषाढीला गेल्यावर थोड्या पावत्या फाड एक पैसा तुम्ही कोणाला कोणाला आम्हाला नाही तिथं द्या.
आणि त्यांना दिल्यावर तुम्हाला माधव प्रसन्न होतील. करा तिकडे सुद्धा प्रयत्न. आपला विषय चाललाय तर मागणारा हुशार पाहिजे. ज्यांना तर समर्थ आहे तसं तुकाराम मागण्यात हुशार. पण तुझा विसर न व्हावा. भजनच कुठं बंद पडलं होतं. भजन बंदच पडलं होतं. त्याचे प्रमाण पुष्कळ आहे पण द्रष्टांतर नाही. संत तुकाराम महाराजांच्या पहिल्या पत्नीचं नाव काय? तुम्ही 7 दिवस कीर्तन नाही केली. संत तुकारामाच्या आईचं नाव काय? ते भजन संत तुकारामाच्या दुसऱ्या पत्नीचं म्हणजे बरोबर आहे. जिजाबाईचा असा नियम होता, पती जेवल्याशिवाय पूजा होत नाही. महाराज गावातून ते महाराजाचं जमतच नव्हतं. ते भंडारदरा तिथं मस्त बिना हरी राम कृष्ण हरी हरी राम कृष्ण हरी मस्त भजन. जिजाबाईने एका गावाच्या ब्राह्मणाला विचारलं, तुमची देवबाप आहेत नसेल. देवाला विचारलं, आमचे मालक कोण्या माळावर बसतील मला पत्ताच लागलं. ती जेवढी म्हणजे होते त्यांनी सांगितलं 3 रस्ते. त्या 3 रस्त्याचे धोरे बघायला नका. जे धोंडा गप्पच बसते, हालत नाही, चलत नाही, हात टाळ वाजत नाही, विठ्ठल म्हणत नाही, त्या धोंड्याला सोडून द्या. कोणता धोंडा? नाही कळत, अजून नाही कळत. जे धोंडा हात हालत नाही, विठ्ठल म्हणत नाही, पाय हालत नाही, गप्पच बसते, त्या धोंड्याला सोडून द्या. जिजाबाई गेला, एक धोंडा गेला, गप्पच. एक नाही, 2 नाही. दुसरा धोंडा उचलला, ते म्हणे मयो बपो. संसाराला कंटाळलेली 3 दिवस. तिसरा धोंडा उचलला, ते धोंडा म्हणू लागला, विठ्ठला नाम तुझे चांगले, लावल्याबरोबर जिजाबाईला मालक सापडले. मग ज्यांच्या पायाखालचा धोंडा सुद्धा भजन करीत होता तो महाराज भजन विसरत नाही का? मग असं कारण आहे ते तुझा विसर नवा. त्याचा अर्थ असा आहे, देवा तुझी जी 6 गुणे श्री ऐश औदार्य ज्ञान आणि वैराग्य, या तुमच्या सद्गुणाचा विसर करू नका. तुमचे गुण आम्हाला कीर्तनातून प्रवचनातून आठवावे. मी आनंदानं बोलून जाईल.
गुणांची आठवण सतत माझ्या चित्तामध्ये राहावं, हीच खरी माझी सद्बुद्धी. हे वैभव नाही आमचं, धन उपयोगी नाही, तुमच्या गुणांची सतत आठवण राहावी हीच आमची संधी. हे जी माझी सर्व जोडी. कसं गाईल पुन्हा आवडीनं. सवडीचा परमार्थ वाया जाते ना, आवडीचा जातच नाही. तुम्हाला सांगतो, बनी तर बनी नाहीतर हाडीच. ही सवड झाली आणि आवड सतत सातत्यानं परमार्थ करणं ही आवड आहे. म्हणून महाराजाला असं म्हणेल, गुण गायीन आवडी, गुण गायीन आवडी, गुण गायीन आवडी, गुण गायीन पंढरपूरला बांधकामासाठी प्रयत्न करणार म्हणून मी आता विषय काढला. मदत करा अजूनही पूर्ण व्हावं आणि त्या महामंडपामध्ये आमची वारकरी सांगते कीर्तन व्हावे. कारण आपण माधव मोत्याला महाराजांची माणसं केली केव्हा तयार होईल हे जी व्हावी. कोणती कोणत्या जन्मजन्मी नाही. कवा मंडप तयार होईल, कवा माधवबाबाचं मंदिर होईल, गुठ्ठे गुढीसारख्या आमच्यासारख्यांना छोट्या मोठ्या कीर्तन करायला कवा वेळ मिळून लक्षात आलं नाही. आषाढीला तयार आहे येतो मी बघायला येतो पाहायला यायचीच आम्हाला कार्तिकेला आषाढीला. हेच काम करते आम्ही. काय कासरा ओळीत बसावं का काय सुंग ओळीत बसावं. हे आम्हा करणे का सगळ्या अवतारामध्ये शस्त्र धरले. एकच अवतार असा आहे. आपण रामाचं बघू. राम अयोध्येमध्ये रामचंद्राची मूर्ती बसवली, धन्यवाद आहे. मग रामाच्या हातामध्ये शस्त्र आहे, धनुष्यबाण आहे. दुष्टांचा नाश आणि सज्जनाचं रक्षण त्या अवतारात केलं. कृष्ण सुदर्शन, दुष्टांचा नाश, भक्तांचं रक्षण. एकच अवतार असा आहे की ज्याला माय बाप नाही. रामाला बाप आहे दशरथ, आईचं नाव कौशल्या, कृष्णाच्या आईचं नाव बघा कशी मत पडेल. कोणी म्हणते यशोदा, कोणी म्हणा देवकी. अरे देवकी म्हणा ना. हां, बापाचं नाव वसुदेव, पांडुरंगाच्या मायबापाचं नाव काय. हेच म्हणायचे ज्या अवतारामध्ये शस्त्र धरून देवासाठी तुम्ही काम केलं हे आम्हाला मान्य. पण एकच अवतार असा आहे शस्त्र हातात नाही. एकच अवतार पापेला पण समान आहे आणि त्याला नाव श्री सुंदर ते ध्यान.
त्याच्यानंतर यश. अपयश नाहीच कधी देवाला. संपत आलं ते पण आपल्या डोळे हाय पडल्याचं. फक्त गुण एक सांगायचं. काल यवन नावाचा एक दैत्य असा माजून गेला, कोणालाच हे करू हातात ते घेऊन शस्त्र चालूच. त्याच काळामध्ये एक ऋषी होते, मुचकुंद ऋषी. त्यांना असा शाप होता, झोपेतून कोणी जर उठवी ते खाप जळूनच जाईल, ती झोपूनच राहील. हे काल येऊन फिरत फिरत याला मार, त्याला ठोक, याला ठोक. भगवंताकडे गेले, हे भगवान बघा भक्ताला की बघा धर्म रक्षा वयावतार घेशी आपल्या पारशी भक्तजना. आता सांभाळा. संभवानी युगे युगे गीता सांगेल, धर्म संस्था मनाथाय संभवानी युगे युगे. भगवान कृष्ण म्हणजे करून प्रयत्न केले. दारला गेल्याबरोबर हा काळ येणार, तू आलास का म्हणजे आता तुझी बघायची नाही. कृष्ण परमात्माच्या पाठीनं कृष्ण परमात्मा गेले अर्धा फरलांग तिकडं लांब. आणि ह्याला वाटेल मला घ्यायलाच आहे. कोणाला वाटेल त्या काळ येणार, त्याच्यावर घेऊ नका, आपल्याकडे घ्या. एखाद्या दांड माणसाला ईदद्वार म्हणून भेटे, मला कसं घ्यायले त्याला उदाहरण देतो. एखादं लेझिम खेळत आलं चुकून, लेझिम कळलं तुम्ही आपण समजा आलं. महाराज दर्शन होतात की नाही, गपचूप बसावं की त्याला बोलावं. गपचूप बसतो त्याच्यात का ताळा तुला दर्शन घ्यायलाच नाही. मग आम्ही आमच्या भेडेला घेतोच नाही, त्याला घ्यायला. त्याला वाटते आम्हाला कसं घ्यायला, कसं उभं केलं. मला झालं कोणी एक सोंठायला, त्या वड्यामध्ये एक वकील मला दिवस केला, काय झालं काय आम्हाला ठरव काट निघाल. मला म्हणे तुम्ही किती जरी प्रयत्न केला तो फैसला माझ्यासारखा होणार. काय समजला आमचं काही फैसल्याचा नाही आमचा काही अर्थ. ते ड्रायव्हर बोलून सोडून आम्हाला येड्याबरोबर जशी आलं बोललो ते येडं कोण, त्याचं काय नागी लागत आहे. मग असंच असते ते गप्प बसणं सगळ्यात. नक्की सांगत होते काळ येऊनाला कृष्ण पुढे पुढे नेत चालले. हे म्हणे मला घ्यायलाच आहे. जिथं मुचकुंद ऋषी झोपले होते तिथं त्याने आपलं अंगावर शाल टाकली आणि पळत घातलं. हे आलं मागं पडत, एक तर झोपला सांगली, एक तर झोपला. या दोन्ही हातानं ठोकल्याबरोबर ती मुचकुंद भडडड राखत झाली, पारच करून टाकलं. याला म्हणतात अपयश नाही यश. त्याच्या इतका हुशार आहे कोण नाही. चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळा मणी धन्य तुझी डोळा. त्याला चतुर म्हणतात. दुर्योधन कोणाकोणाचं युद्ध चालू होतं महाभारताची कथा आहे. त्याला मारायला पांडव गेले का कोण गेलं नाही. आपले भागवत पुष्कळ झाले 3 गावला चालूच आहे. दुर्योधनानं सर्वात उडी मारली होती त्याच्यात, पण त्याला कृष्ण म्हणतात कोण आहे ताकददार की त्याला बाहेर उडी काढता आलं, येत नाही बाहेर. आता भीमानं उडी मारली. माझ्याशिवाय कोण आहे, माझ्याशिवाय कोण आहे, मी आहे म्हणूनच बरं आहे, मी आहे म्हणूनच चलते, मी आहे म्हणूनच भजन आहे, मी आहे म्हणूनच कीर्तन आहे, मी आहे म्हणूनच बोलू लागलो. इथं कोणी म्हणे ना दुर्योधन म्हणाले तिकडे सांगलं मी आहे म्हणूनच चालायचे असं. भीम करू लागलं तसं उडी मारली. दोघांचं जेव्हा गदा येऊन त्याला याला थोडा अभिमान हे 10,000 बघ जवळ थकले घामाकडे झाले. मग कृष्णाला काय म्हणाले इकडे गदा मारायला असं गुरु ठेकला, असं गुरु देऊन थकलाच का आता, अशी मांडी उठून गेली.
मांडवर मांडवर जा गदा मांडवर दूर खाली पडला आणि माती तोंडात खाऊ लागली. काय म्हणला, कृष्णा इथे काढी केलीस का? सोयीच्या टोकावर मावळीत की माती देत नाही म्हणा. आता काय माती म्हणून मग काय म्हणतात, चतुर आहे, हुशार आहे. आणि हे गुण देवा आमच्या तोंडाला सतत येऊ द्या. ते संत संगतीशिवाय होत नाही. म्हणून संत संगती याच्यापेक्षा काही नका. नलगे मुक्ती धन संपदा स्वतःच करतो का मनावर परिणाम झाला काही लोकांचा. गुरुजी स्वतःहून जर करतो तर आपण का करू नये. चालू झाले बघा म्हणजे राम संताचं हेच काम. अवतार तुम्हा धराया कारण उद्धरण महादोषी. संत संगती मागितली हे बाकीचं नको. आता त्याचा विषय आपण पुढच्या वर्षी घेऊ. मुक्ती का नको त्याला उदाहरण देतो. आता काही घरी बसले आणि काही ते झोपी चालले. कोणते बरे म्हणजे न आलेले बरे, काही तर डोकल्या खात बसलेले बरे. त्या इकडे डाम कमडे न आलेले बरे, इकडे म्हणाले झोपी गेलेले बरे. मतदान बघा कशा पडायला त्याच्यावर पडले घ्यायचं. तेव्हा येत नाही त्याच्यापेक्षा आलेलेच बरे. झोपी का जाईन रोजगार पक्का हेच बरे. तसं मुक्त होण्यापेक्षा जन्माला येणं बरं. मुक्त होणं म्हणजे पुन्हा परमार्थ घडत नाही. म्हणून ज्या जन्मात परमार्थ घडते नाहीतरी मृत्यूलोक म्हणून मृत्यूलोकाची कहाणी ऐकली कोणाच्या श्रवणी. काही इंगळाच्या अंतरून निद्रा कैची होय. एवढं दुःखमय असलं तरी पण परमार्थासाठी योग्य असल्यामुळं घेईन मी जन्म या. फीस भरण्यापेक्षा थेट घरी बसलेलं बरं का पुन्हा नापासून फीस भरलेली बरं. घरी बसलेलं बरं. इकडे काय म्हणतो हे घरी बसलेलं बरं का तुमचा विषयच नाही. त्या घरी जर बसलं तर जनावरच सांभाळलं. आणि पुन्हा प्रश्न नापासच हरकत नाही. अपयश पाहिजे पण प्रश्न पास झालं. जय हिंद जय महाराष्ट्र मिलिटरीच. आज किती लोकांचे फोटो लागले जे मिलिटरीचे स्वतः पोशाख तिथे लावले पाठी. देशासाठी संरक्षण करणारे मिलिटरीचे धन्यवाद आहे या गावाला. ते आहेत म्हणून महाराज लोक बचले. ते मिलिटरीचे लोक नसले आम्हाला फोन करू दे नसते. होता शिवाजी. बघा त्या शिवाजी महाराजाकडं, बघा त्या मिलिटरीच्या लोकांकडं. मला आठवत आहे एकच मिलिटरी मॅन परराष्ट्रात पडलेला. हाल केले पण जय भारत माता की जय म्हणतो. त्याचा अभिनंदन. देशात वापस आला. एक मिलिटरीचा बघा तुम्हाला त्यांचा आदर्श तिचा आकडे तुम्ही चांगले धन्यवाद. आपलं चालले आता आहे गुण गायन आवडी हे जीवन लगे मुक्ती धन. धनात पुष्कळ आला. आता ते सांगत बसायचं नाही. विषय नव्हता नाही. पद कळलं. ज्या पदाला माझी लागते ते पुन्हा नको. मुख्यमंत्री
ते जर नसतील पुन्हा पदार्थ काय म्हणते तर माजी मुख्यमंत्री सरपंच एकदा निवडून पुन्हा नाही आले तर काय म्हणते माजी सरपंच. आम्हाला आहे का माजी महाराज आले म्हणून कधी माजी महाराज म्हणून देह जाईपर्यंत पडणार. विठ्ठल प्रसाद कुठे गेले उचलून बसविलं, थकलेले होते पण अर्धा पाऊण तास कीर्तन केलं सोडलं नाही मला. देह जाईपर्यंत कीर्तन म्हणून हे पद चांगलं कोण्या पदात नाही. बाकीचे पदावर जर बसला तर अविश्वासा ठराव, कधी कधी विरुद्ध त्याला खूप त्रास आहे. म्हणून देवा आम्हाला पद नकोच, मोक्षपदे नको, हे पद नको. मग कोणतं पद पाहिजे? संपदा कोणती पाहिजे? आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे हेच पद पाहिजे. आमच्या वाचेतून सतत भगवत चिंतन यावं हीच आमची खरी संपत्ती. त्याच्यापेक्षा मुक्ती नको, धन नको, संपदा नको. पण ज्या जन्मामध्ये तुळशीची माळ घालता येते ते जन्म कोणता? मनुष्य. ज्या जन्मात पंढरीची वारी करता येते ते जन्म कोणता? ज्या जन्मात पंढरपूरला जाऊनही दर्शन घेतच नाही ते कोणता जन्म? पंढरीत जाऊन सुद्धा पांडुरंग दर्शन जात नाही ते कोणता जन्म? जनावर तर कधीच जात नाही. याच देही गळे देवाचं ज्या जन्मात माळ घालता येते ते माणूस जन्म, ज्या जन्मात पंढरीची वारी करता येते ते माणूस जन्म, ज्या जन्मात माळे काढून टाकता येते कोणता जन्म? मनुष्य. ज्या जन्मात आळंदीत जाऊन तमाशातही घुसता येते कोणता जन्म? ज्या जन्मातून चांगली चप्पल घालूनही जाता येते मनुष्य जन्मचे ज्ञानाचं भांडार आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणायचे इतर जन्म घेण्यापेक्षा पुन्हा जन्माला मृत्यू लोकात घाला, बैल करा, पुत्र करा, पाषाण करीतरी पारीच्या विषयी तुझ्या दारी लक्ष करीतरी मनपातळी तुझ्या दारी होशे. म्हणून सुखानं त्या ऋषींचा विचार करू नका, सुखानं आम्हाला
आ